ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज दिनांक 8 नोव्हेंबर, वार शनिवार. म्हणजे आज विशेष महत्त्वाचा दिवस म्हणजे संकष्ट चतुर्थी. आजची चतुर्थी ही फार महत्त्वाची पण आहे. संकष्टी चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी या महत्त्वाचं चतुर्थी, अनेक चतुर्थी आपल्या बघतो. आपण चतुर्थी कोणी म्हणतो चतुर्थी आज मग चतुर्थी काय गणपती बाप्पाची पूजा केली, उपवास केला की झालं. तसं नाही आहे. गणपतीची पूजा करताना मनोभावी करायची असते आणि त्याचेही प्रकार आहेत. आता बघा तुम्ही, तिळकंद चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, विनायकी चतुर्थी, अंगारिका चतुर्थी. तशीच ही गणाधिप चतुर्थी आजची आहे. ती कार्तिक महिन्यामध्ये येते. ती संकष्टी चतुर्थी, तिला गणाधिप चतुर्थी असे म्हणतात. हे आता कवितेला सुरुवात करण्यापूर्वी मला जे माहिती आहे ते सांगितलं. असं या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी, त्याला गणाधिप चतुर्थी असे म्हणतात असं माझ्या ऐकिवात आहे, माहिती आहे. आणि ते मी आपलं जे माहिती आहे ते वर्णन करतं. माझा हेतू असा की आपलं सगळ्यांना माहीत असावं. तर आता ह्या चतुर्थीवरती माझी दर महिन्याला जी कविता असते ही बाप्पाचीच कृपा आहे. दरवेळेला मला नवीन नवीन शब्द सुचतात आणि नवीन नवीन कविता दर चतुर्थीला येतात. अशा प्रकारचे असं आज बरेच वर्ष मी लिहितोय. तसंच ती कविता आहे संकष्ट चतुर्थीची, गणाधिप चतुर्थी. मुद्दाम मी नाव दिलं आहे की म्हणजे लक्षात राहावे. गणाधिप चतुर्थी. आज दिनांक 8 नोव्हेंबर, वार शनिवार. आज दिनांक 8 नोव्हेंबर, वार शनिवार. चंद्रोदय वेळ सायंकाळी 20:41 मुहूर्तावर. चंद्रोदय वेळ सायंकाळी 20:41 मुहूर्तावर. आज गणाधिप संकष्टी अडचणी होती दूर. आज गणाधिप संकष्टी अडचणी होती दूर. इच्छा पूर्तता बाप्पाचा असे महान चमत्कार. इच्छा पूर्तता बाप्पाचा असे महान चमत्कार. चला आज उठा लवकर, करा स्नान लवकर, उपवास कर आज बाप्पाचा असे दिवसभर. चला आज उठा स्नान करा लवकर. चला आज उठा स्नान करा लवकर, उपवास करा आज बाप्पाचा उपवास दिवसभर. बाप्पाची पूजा धूप दीप मोदक नैवेद्यावर. बाप्पाची पूजा धूप दीप मोदक नैवेद्यावर. चंद्रदर्शन प्रथम आरती बाप्पाची नंतर. चंद्रदर्शन प्रथम आरती बाप्पाची नंतर. जास्वंद फूल दुर्वा मोदक नको विसर. जास्वंद फूल दुर्वा मोदक नको विसर. अर्थवशीर्ष येऊ दे मुखावर. अर्थवशीर्ष येऊ दे मुखावर कानावर. आरतीची सुरुवात करा चंद्रदर्शनानंतर. आरतीची सुरुवात करा चंद्रदर्शनानंतर. दुर्वा जास्वंद फूल वाहुनी करा नमस्कार. दुर्वा जास्वंद वाहुनी करा नमस्कार. आता आपण पूजा करतो तेव्हा कुंकू वाहून करतोच आहे, पण कवितेत म्हणताना बाकी शॉर्टकट म्हणजे थोडक्यात वर्णन केलेलं आहे की पूजा कशी करावी. दुर्वा जास्वंद फूल वाहुनी करा नमस्कार. 5, 11, 21 मोदकांचा दाखवा नैवेद्य. 5, 11 मोदकांचा दाखवा नैवेद्य. आरती नंतर उपवास सोडणे पूजा अर्चा झाल्यावर. उपवास सोडणे पूजा अर्चा झाल्यानंतर. जेव्हा उपवास सोडवतो आपण तेव्हा एक दुर्वा आणि जास्वंद फूल हे गणपतीला व्हायचं, हळद कुंकू व्हायचं आणि नमस्कार करायचा आणि उपवास सोडतो असं म्हणून उपवास नंतर सोडायचा आहे. हे आता सांगतोय. आणि बाप्पाचा मंत्र आहे तो सुद्धा
पूजा आता झाली, आरतीवर झाल्यानंतर सुद्धा बाप्पाचा मंत्र हे 108 वेळा मुखावर येऊ दे आपल्या. तर असं म्हटले, बाप्पाचा मंत्र 108 वेळा येऊ मुखावर, बाप्पाचा मंत्र येऊ मुखावर 108 वेळा. ओम गम गणपतये नमः. 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 ओम गम गणपतये नमः.